नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आलाय खूप मोठा धमाका. कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपला प्लॅन फसला आणि टेंडर मात्र सावलीच्या गुरुकुललाच मिळाले. हे ऐकताच प्रेक्षकांनो भैरवीचे अश्रू मात्र अनावर झाले. इतक्या वर्षांपासून ही चिल्लर छाप पोरगी मला सूड घेतीये, मला त्रास देतीये असं म्हणत भैरवी आणि तिलोत्तमा या दोघीच्या अंगाची तर आता आग होताना दिसतीये. तर मंडळी, आता मात्र सावली जेव्हा कॉम्पिटिशनला ओवीला घेऊन जाणार तेव्हा अबीर सोबत काहीतरी वेडवाकडं करण्याचा प्रयत्न मात्र या दोघी करणार का? अबीरच्या जीवाला आता धोका आहे का प्रेक्षकांनो? हे सगळं पाहणं मात्र खूपच रंजकदार ठरणार आहे. तर आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे भैरवीचा फोन तिलोत्तमाला आलेला असते आणि तिलोत्तमाला ती फोन करून ती सांगते की कॉन्ट्रॅक्ट सावलीला नाही मिळालाय आणि या सगळ्यानंतर थोडीशी चिडचिड होणार आहे. परंतु प्रेक्षकांनो, खूप मोठी आनंदाची बातमी म्हणजे फायनली कॉन्ट्रॅक्ट सावलीलाच भेटणार आहे. आता या सगळ्याच्या नंतर भैरवीचा जो काही माज आहे ना, तो मात्र एका क्षणात गायब होणार आहे. आजच्या भागामध्ये आपण काय पाहतोय, इकडे मात्र कॉन्ट्रॅक्टसाठी जी काय मरमर आता तिलोत्तमा आणि भैरवीची चालू असते, ती मात्र प्रेक्षकांनो सगळा प्लॅन त्यांचा फ्लॉप होताना आपण पाहतोय. भैरवी तिच्या लोकांना विचारत असते, ज्या माणसाला 3 वाजत आले तरी अजून काही फोन येत नाहीये, काहीच अपडेट नाही, असं कसं होऊ शकतं? मला आत्ताच्या आत्ता कळायला पाहिजे की तो कॉन्ट्रॅक्ट नेमका कुणाला मिळालाय. तो म्हणतो, ठीक आहे मॅम, थोडं थांबा तुम्ही, मी लगेच आता तुम्हाला विचारून सांगतो. आणि तेव्हा मात्र अजून काहीच अपडेट नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मॅडम अहो, कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळाला असता तर मात्र सावलीला मिळणार नाही, हे मात्र पक्क. हे ऐकल्यावर भैरवी मात्र जाम खुश झालेली असते. तडक तिलोत्तमाला कॉल करते आणि तिला म्हणते, काय गं अगं, इतका वेळ का लागतोय अपडेट यायला? बोल ना, काही कळलं का तुला? त्या सावलीला कॉन्ट्रॅक्ट भेटलं की नाही? तेव्हा भैरवी म्हणते, तुला तर खरं गुड न्यूज द्यायची आहे, कारण हे कॉन्ट्रॅक्ट त्या सावलीला भेटलेलं नाही आहे. तू जी मला परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये तुझी ही मैत्रीण मात्र सक्सेसफुली आता पास झाली आहे. तेव्हा मात्र ती म्हणते, तू पास झाली आहेस, सावलीला कॉन्ट्रॅक्ट नाही भेटलं याचा मला आनंद आहे, पण तू आत्तापासून असं समजू नकोस की मी तुझ्यासोबत हात मिळवणी केली आहे. आता तर सुरुवात आहे, अजून काय कसं करते ना, या सगळ्या गोष्टी आता पुढे ठरणार आहे. तेव्हा जी असं बोलते, सावलीला आता हरवलं आहे ना, असंच आपण दोघी मिळून जर एकत्र राहिलो तर सावलीचा कायमचा बंदोबस्त करू शकतो. दुसरीकडे मात्र सावली म्हणते, मला नाही वाटत की आपल्याला टेंडर भेटेल, जाऊ दे, आपण सोडून टाकू. तेव्हा अबीर मात्र ओरडतो, नाही आई, विठुरायाने काहीतरी चूक केली, कॉन्ट्रॅक्ट तुला का नाही दिला, असं कसं होऊ शकतं? अबीर, हे बघ, मला तरी वाटतं विठुरायाला माहिती आहे ना तुझे पेपर चालू आहे आणि आता तुझे पेपर आहेत म्हटल्यावर आपल्याला तिकडे जाता येणार नाही, म्हणूनच आपल्याला हा कॉन्ट्रॅक्ट भेटला नसेल. आई, अगं असं कसं, सुपर हिरो आहे ना आई, मला सुपर हिरो घेऊन जाईल पेपरला. सावली मात्र रागात येते. आता तिला खरंच राग येतो. सावलीला कॉल यायला लागतो प्रेक्षकांनो, पण ती म्हणते, मला वाटतं ऑर्गनायझरचा कॉल असेल, जाऊ द्या, आता आपण हे सगळं सोडून देऊ. तेव्हा मात्र आता जगन्नाथ फोन उचलतात आणि त्यांना कळतं की सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. प्रेक्षकांनो, इतका आनंद त्यांना झालेला असतो, परंतु त्यांनी अजिबात चेहऱ्यावर काहीच दाखवलेलं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट तर मिळालाच नाही, आता ठीक आहे, काही हरकत नाही. थोडीशी तोंड त्यांची पडली आहे. जगन्नाथ मात्र म्हणतो, आपल्या गुरुकुलला सोडून कोणालाच कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही, हा कॉन्ट्रॅक्ट आपलाच आहे. मुलं मात्र जोरजोरात शॉकिंग आता एक्सप्रेशन द्यायला लागतात. सारंग दोघांचं तोंड बंद करतो, पण तेवढ्यात मात्र आता जगन्नाथसुद्धा अय्या करत नाचायला लागतो आणि सगळेच मात्र खुश झालेले असतात. दुसरीकडे प्रेक्षकांनो, अमृता मात्र बिचारी ओवीची वाट बघते. तिलोत्तमा येते, काय गं, तू आज इथे कशी काय? आई, तुम्हाला सांगितलं होतं ना, आज ओवीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज तिला टेंडर मिळालं ना तर ती वारीमध्ये गाणं गाणार आहे आणि ती खूप मस्त गायिका आहे, तिचा आवाज खूप छान आहे, तिचं हे स्वप्न मोठं होणार आहे. अगं, तुझं हे कितीही मोठं स्वप्न असलं ना तरी ते स्वप्नच राहणार आहे. मला नाही वाटत तिला गाण्याचं काही आता पुढे मिळणार आहे. तेवढ्यात सारंग ओवी येतात. अमृता लगेच विचारते, काय झालं बाळा, टेंडर मिळालं का, पंढरपूरला जाणार की नाही? तेव्हा मात्र, नाही काकू, कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं. हे ऐकून मात्र तिलोत्तमा हसायला लागते. आता मात्र, अरे नशिबातच नाही आहे गं, जाऊ दे. अमृता म्हणते, काय गं, तू का हसते, खरं खरं सांग ना. ओवी, काय चाललंय तुझं? तेव्हा मात्र, कॉन्ट्रॅक्ट मिळाले काकू, आपल्याला आता पंढरपूरला जायचे, पण बाबा आहे ना, हा मात्र याला ॲक्टिंगच करता येत नाही आहे, तुला आता कळलं ना. तेव्हा ती म्हणते, चला चला, माझ्या पोरीची मी दृष्ट काढते आणि तुझी आता पटकन बॅग भरून देते. सगळेच तिकडून निघून जातात. तिलोत्तमाचा चेहरा अक्षरशः पडलेला असतो. इकडे मात्र मस्तपैकी आता दणक्यात प्रॅक्टिस सुरू झालेली असते. माझे माहेर पंढरी, माझं सासर पंढरी. तेवढ्यात अबीर येतो. अबीर म्हणतो, आई, उद्या तुम्हाला जायचे, मी काय म्हणतो, तू आता मस्त जाऊ
आणि इकडे सगळं आपण सेलिब्रेशन करूया. तिकडे मात्र आता अबीर, मला वाटतंय तुला एकट्याला सोडून जायची इच्छा नाही आहे रे, मी सुद्धा तुझ्याबरोबर थांबू का? मी तुझ्या टीचरसोबत एकदाचं बोलूनच घेते. आता तुझी एक्झाम नंतर दिली का चालेल असं विचारते. आई तू कशाला काळजी करते, अगं सुपर हिरो आहे ना माझ्यासोबत आणि आम्ही एक दुसऱ्याची मस्त काळजी घेऊ. तुला माहिती आहे ना स्कॉलरशिपचा पेपर आहे हा, अगं नाही दिला तर माझं सगळं शिक्षण आता खर्च शासन उचलेल ना गं, मग ते राहून जाईल. आई मला हे करावं लागेल. ती म्हणते बाळा पण तुला सोडून जाणं मला नको वाटतंय रे, चुकल्यासारखं वाटतंय, अगदी काहीतरी विचित्र तर काही होणार नाही ना. अबीर म्हणतो आई अगं तू कशाला काळजी करते, मी टी व्हीवरती तुझं सगळं गाणं ऐकतो ना, तू चालली आहेस ना, मग तू आता ओवीची काळजी घे. सुपर हिरो आणि माझा तर प्लॅन ठरलेला आहे, आम्ही मस्त मस्ती करणार आहे इकडे, तू आता सुपर हिरोला त्रास वगैरे द्यायचा नाही आहे. सावली मात्र असं बोलून निघते. अबीर म्हणतो आई तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल, तुझ्यासोबत त्या कॉम्पिटिशनला सुद्धा येईल. आणि दुसरं इकडे भैरवी भयंकर चिडलेली असते, सगळ्या सामानाची फेक फाक करत असते. आता तिला इतका राग येतो ना, चक्क त्या माणसाची कॉलर पकडते. काय रे एवढे पैसे तुम्हाला दिले, त्या सावलीला कसं काय कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो? तू तर मला बोलला होता ना सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, मग तिला कसा काय भेटला? उत्तर दे ना मला. मॅडम अहो ऐकून तरी घ्या, मी तुम्हाला सांगतच होतो की कॉन्ट्रॅक्ट अजून काही झालेलं नाही आहे आणि तुम्ही पहिलेच फोन केला तेव्हा मला कळलं, तेव्हा जाऊन हा कॉन्ट्रॅक्ट मात्र आता मिळाला. तेव्हा ती म्हणते की तिला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, ती एवढी वरचढ कशी काय? तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती आहे का, सावली मॅडमची विठुरायावरची भक्ती आहे ना ती लोकांना समजली, त्यावरून त्यांनी तुम्हाला एकदा हरवलं सुद्धा होतं. आता आधीचं सगळं बघता इकडे सावली खूप आवडली की सावली गाणं सुद्धा खूप छान गाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं निशुल्क सुद्धा केले की फक्त आणि फक्त विठुरायाची सेवा करण्यासाठी हे करत होती. त्यामुळे तिला गृहीत धरलं गेलं आणि तुमचा पत्ता मात्र कट झाला. हे ऐकून मात्र भैरवी अशी काही चवताळते ना, सावलीने माझ्यासमोर बाजी मारली, असं कसं होऊ शकतं? आता तर मी या सावलीला सोडणारच नाही आहे. दुसरीकडे सारंग मस्त बॅग भरत असतो. बाबा तू सुद्धा माझ्याबरोबर आला असतंस तर खूप छान वाटेल मला. सारंग म्हणतो मला काम आहे. तसंही अबीर आहे ना, त्याची काळजी घ्यायची आहे, त्याला पेपरला न्यायचं आहे, आणायचं आहे आणि घरामध्ये आता तू अबीरला आण आपल्या, म्हणजे तुला सोपं जाईल. तेव्हा तो म्हणतो हो प्रयत्न करतो, पण तुझी टीचर आहे ना ती फार रागीट आहे, मी असं काही करणार नाही बाबा तिला विचारल्याशिवाय. आणि इकडे मात्र तो आता बॅग भरतो आणि स्वतःकडे लक्ष दे, टीचरकडे लक्ष दे, त्यांना त्रास देऊ नको, त्यांना आता इकडे काही मागत बसू नको, मस्त एन्जॉय कर, असं आता सारंग सांगत असतो. बाबा आपण तू तर सुपर हिरो आहेस ना, मग ट्राय करणार आहे, जमलं तर मी आणि तुझी प्रिन्सेस तर आहेस ना, मग तू येणार आहे. दोघंही आता बॅग भरत भरत खूप आनंद व्यक्त करत असतात. इकडे मात्र जगन्नाथ वकील साहेबांना सांगत असतो हे बघा तुमचे सगळे पेपर रेडी झाले, म्हणजे कोर्टात आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नको, इतकीच माझी आता इच्छा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करून ठेवा. सावली म्हणते बाबा मला तिकडे जायचं आहे, अबीरला असं सोडून मला न जावंच वाटत नाही आहे. तेव्हा मात्र त्याच्या टीचरला बोलू का त्याची एक्झाम नंतर घ्या म्हणून? जगन्नाथ म्हणतो अगं तू फक्त त्याची आई आहेस का, आम्ही आहोत ना, आणि सारंग आहे ना त्याचा बापच आहे ना तो शेवटी, तू आता काळजी करू नको. सारंगला सगळ्या गोष्टी तू का सांगत नाही आहेस? अबीरवरती हल्ला झाला होता तो तुला सांगायला पाहिजे होता. ती म्हणते नाही बाबा नाही, अजिबात सांगू नका. इकडे ओवी सारंग सगळ्या त्यांच्या गप्पा चालू असतात. ओवी म्हणते बाबा तू एवढी बॅग का भरली आहे, ही जास्त नाही का झाली? किती दिवस चालली आहेस तू? एक नाही 2 दिवस चाललीस ना, ज्या दिवशी तू जाशील त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे, मग जास्तीच्या वस्तू असलेलं काय वाईट थोडी आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो माझ्या बाळाला आता कोणाची नजर लागू नये असं म्हणून आता काकू तिची नजर काढत असते. सारंग विचारतो आता कोणची गोष्ट राहिली, मला का सांगत नाही? तेव्हा ती म्हणते बाबा तू इतका हुशार नाही आहे रे सगळं तुला सांगायला, आम्ही बघून घेतो. इकडे मात्र जगन्नाथ म्हणतो सारंग सगळं सारंगला सांगायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते सारंगला काय सांगू बाबा, माहिती आहे ना गेल्या वेळेला त्यांना मी सगळं खरं सांगितलं पण त्यांनी माझी बाजू घेतली. काय केलं त्यांनी? फक्त घरच्यांची बाजू घेतली ना. आताही तसं झालं तर काय करणार आहात तुम्ही? विचार करा, एकही जण शांत बसणारं नाही आहे. आता त्यांच्या घरच्यांना जाब विचारतील ना. तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या घरचे किती विचित्र लोक आहेत, इतके इझिली फिरवू शकतात सगळ्या गोष्टी. म्हणून मला सत्य सांगायचं नाही आहे त्यांना. मी तुम्हाला जबाबदारी देते, काही झालं तरी माझा मुलगा त्या घरी गेलाच नाही पाहिजे. आता मात्र जगन्नाथ म्हणतो बरं ग बाई, तुला अबीरची काळजी आहे म्हणून मी या गोष्टी कुणाला सांगत नाही आहे. अबीरला आपल्या घरात ठेवलं हेच मी आता ट्राय करतो. आणि मित्रांनो आजचा भाग मात्र संपतो. इकडे आता भैरवी तिलोत्तमाचा जो काही आकांतांडव चालू आहे, सावलीने बाजी मारलेली आहे, हे मात्र त्यांना अजिबात सहन होत नाही आहे. तर मंडळी आता या दोघी मिळून नेमकं काय कारस्थान करणार आहे हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.